काय सांगताल की कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा आपल्याला आपण प्रचाराची रणधुमाळी जी सुरू आहे गावोगावी भेट घेत आहे एकंदरीत काय वाटतं? ज्या दिवशी प्रचार सुरू झाला त्या दिवशी वेळून अस्त्रपूर गटातील आम्ही तीनही उमेदवार गणेश कुटवाड असतील, अशोक वाडकर असतील किंवा विशाल कोंडे असतील, सगळ्या उमेदवारांमध्ये प्रचारामध्ये सगळ्यात जास्त आघाडी आम्ही तिघांनी घेतली होती. आम्ही दररोज जवळजवळ 1000 ते 1500 घरांमध्ये जाऊन माता माऊलींचे, ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत होतो. आणि आम्ही तिघही नौके युवक आहोत. आम्हाला कुठल्याही आधीच्या पदांचा अनुभव नव्हता, परंतु आम्ही नौके तरुण आहोत. आमच्याबद्दल विरोध करायला विरोधकांना कुठल्याही पद्धतीचं कारण नाहीये, म्हणून काहीतरी कारण करायचं. आणि तुल्यबळ उमेदवार नाहीयेत अशी चुकीची या ठिकाणी विरोधक टीका करतात. ते मला या निमित्ताने एकच सांगायचं, बंटी दादा असेल, मी असेल, आम्ही गेले अनेक वर्ष लोकांमध्ये राहून सर्वसामान्यांमध्ये मिसळून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असताना, लोकांच्या सेवेत जात असताना त्या ठिकाणी कुठेही कमी पडत नाहोत. आणि याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या 9 तारखेला निकालामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही. बोलताना आपण असं बोलला की तुळेबळाच्या आपल्यावरती आरोप करण्यात आले, बोललं जात आहे त्यानंतर की तेच काही आपल्याकडं तिकीट मागायला आले होते हे काय नाही. कसं आहे, जिल्हा परिषदचे संपूर्ण तिकीट म्हणजे संपूर्ण उमेदवार हे मान्य अजितदादांनी ठरवले. अजितदादा एवढा मुरलेला मुत्सद्दी राजकारणी माणूस, या व्यक्तीने आमच्या सारख्यांवर विश्वास टाकलाय, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार करून टाकला असेल. मग आपण अजितदादांच्या कार्यक्षमतेवर किंवा निर्णय क्षमतेवर आपण शंका घेतो का हे त्या मतदारांनी किंवा त्या उमेदवारांनी तपासावं. आणि जे लोक हे टीका करतात त्या लोकांचा तुम्ही मागोवा घ्या. ती लोक काही दिवस राष्ट्रवादीकडे उमेदवाराची मागणी करत होते. मगाशी आमदार शंकरराव मांडेकर यांनी त्या प्रकरणाचा खुलासा केला की जी लोक आता राष्ट्रवादीवर टीका करतात तीच लोक राष्ट्रवादीकडे उमेदवाराची मागणी करत होते. एकंदरीत पाहिलं तर सांगितलं की राष्ट्रवादीकडे पण काही दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादीकडेच होते असं देखील आहे. काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी नाही, काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडे होते. मला या निमित्ताने एकच सांगायचंय की विचाराशी प्रामाणिक नसणारी लोक ही जनतेशी किती प्रामाणिक राहतील याचा विचार तुम्ही सर्वसामान्यांनी केला पाहिजे. ही मंडळी आज या घरात होते, त्या घरात जातात आणि त्या ठिकाणी उमेदवारी मागतात. त्यांच्या पक्षावर विश्वास नव्हता म्हणून ते राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत होते. परंतु येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काय सांगताल आपल्या गावात देखील एक जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे, त्यानंतर आपल्या गावातील कुटुंब कोंडे यांनी उमेदवारी नाकारली, काय परिणाम होऊ शकतो आपल्या गावात? गाव आणि आमच्या गावाचा इतिहास आहे की गाव एकमताने मतदान करतं. त्यामुळं येणाऱ्या इलेक्शन मध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती च्या डोक्यावरती गाव नक्कीच आशीर्वादाचा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघामध्ये आपण घेतलाय, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला, काय वाटते आपल्याला की येत्या 7 तारखेला निकाल काय असेल? 7 तारखेला नक्कीच निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने असेल. कारण की 2024च्या इलेक्शन मध्ये जे परिवर्तन झालं, भोर नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालं, तेच परिवर्तन संपूर्ण भोर तालुक्यात होणार आणि राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार. मतदारांना आव्हान काय असेल? मतदारांना एवढंच आव्हान असेल, जे विकासात्मक चेहरे आहेत, ज्यांच्यावरती कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि जे जनतेतले चेहरे आहेत त्यांनाच तुम्ही प्रतिसाद द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या बाबतीत सर्वांच्या पुढे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच तुम्ही संधी द्यावी. एकंदरीत आरोप आपल्यावर असे केले जाते की यांनी फिरायला नेलं, हे केलं, तर मतदान यांना काय होणार? असं काही नाहीये. शेवटी माता भगिनी आहेत, त्यांना देवदर्शन आम्ही घडवलेलं आहे. शेवटी त्यांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती राहणारच, 100% खरं. काही ठिकाणी असं बोललं जातं की ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी पण महिला फिरवलेल्या आहेत, तुम्ही पण महिला देवदर्शनासाठी घेऊन आलेले आहे, महिलांनी मतदान करायचं का असा प्रश्न जनतेत पडलेला आहे, याच्यावर काय सांगा? शेवटी मतदार सुज्ञ आहे, त्यांना कुणाला निवडायचे हे मतदार त्या ठिकाणी हुशार असल्यामुळे तो त्याची भूमिका ठामपणे घेणार आहे. त्यामुळं 7 तारखेला समजेलच आपल्याला की नक्की मतदारांनी कुणाला पसंती दिलेली.